नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायले कट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत वालाचं भिरड। काही भाज्या मिक्स करून हे भिरड बनवलं तर डाळ भाताबरोबर आणि चपातीबरोबर अगदी अप्रतिम लागते। माझ्या घरी उपवास सोडताना नेहमी हेच वालाचं भिरड केलं जातं। तर चला आपण पाहूयात याची पाककृती। मी हे वाल रात्रभर भिजत घातले होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चाळणीमध्ये काढून ठेवले की याला छान मोड येतात। आता आपण यामध्ये पाणी ओतून घेऊया। हे पाणी एक 10 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं। पाण्यामध्ये वाल भिजले की याची साल पटकन निघते। आता या सगळ्या वालांची मी साल काढून घेत आहे। सगळ्या वालांची साल काढून झालेली आहे। बराच वेळ लागला मला साल काढण्यासाठी। आता मी इथे एक बटाटा, एक टोमॅटो, 2 वांगी, एक कांदा आणि त्याचप्रमाणे या शेवग्याच्या शेंगा कापून घेणार आहे। शेवग्याच्या शेंगांचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। त्याचप्रमाणे मी इथे एक लसूणही सोलून घेणार आहे। वांग्याचे, बटाट्याचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे। कांदा फारच कडू होता, डोळ्याला अगदी पाणी आले। कढईतलं तेल तापले की त्यामध्ये घालायचं जिरं, मोहरी, थोडासा ठेचलेला लसूण घालायचा। लसूण थोडासा ब्राऊन झाले की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालूयात। हे सगळे जिन्नस छान तडतडून द्यायचे। त्यानंतर घालूयात आपण चिरलेला कांदा। कांदा छान परतून घ्यायचा। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात। टोमॅटो छान मऊसूत शिजावा म्हणून आपण मीठ घालूयात। आता मसाले घालूयात। मसाल्यांमध्ये घालायची हळद पावडर, 2 चमचे धना पावडर घालायची, 1 चमचा तुमचा घरगुती मसाला घाला किंवा मालवणी मसाला घाला, तुमच्याकडे जो मसाला असेल तो घाला। त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर मी घातलेली आहे। आता हे सगळे मसाले या कांदा टोमॅटो मध्ये छान परतून घ्यायचे। या स्टेजला तुमचा गॅस मध्यम आचेवर ठेवा। आता मसाले छान परतले गेलेले आहेत। यामध्ये सोललेले वाल घालूयात, कापलेली शेवग्याची शेंग घालूयात, त्यानंतर कापलेला बटाटा घालूयात, कापलेले वांग घालूयात। सगळ्या भाज्या या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा। मी सायमल्टेनियसली बाजूला पाणी गरम करायला ठेवलं आहे। मगाशी मी मीठ घातलं होतं थोडंसं, आता अंदाजाप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं, नाहीतर भाजी खारट होईल। आता हे सगळे जिन्नस छान परतल्यानंतर त्यामध्ये गरम केलेलं पाणी आपण ओतूया।
आता झाकण ठेवून ही भाजी एक 10 मिनिटं छान वाफेवर शिजून द्यायची। 10 मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे। भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे, पाणी अजून दिसते। आता भाजी पुन्हा एकदा मी हलवून यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कापून घेणार आहे। पाणी जास्त घालायचं नाही, जर पाणी जास्त घातलं तर ही भाजी अगदी जास्त शिजते, अगदी गाळ लागतो। हे दाणे छान दाताखाली आले पाहिजेत म्हणून पाणी जपून घाला, अर्धा ग्लासच पाणी घाला। आता झाकण ठेवून ही भाजी मी पुन्हा 5 मिनिटं शिजून देणार आहे। हे पहा, ऑलमोस्ट भाजी शिजलेली आहे, तरी पण मी एक 5 मिनिटं वाफ काढून घेणार आहे। मंडळी, आपलं वालाचं भरडं रेडी झालेलं आहे। हे वालाचं भरडं भाताबरोबर खा, चपाती बरोबर खा, अगदी अप्रतिम लागते। या वालाच्या दाण्यांबरोबर शेवग्याची शेंग, वांग, बटाटा हे तर अगदी खूपच मस्त कॉम्बिनेशन होतं। यामध्ये काही भागांमध्ये जवळाही टाकला जातो। जेव्हा तुम्ही उपवासाला ही भाजी करत नाही तेव्हा एक ट्रायल म्हणून जवळाही नक्की टाकून बघा, तोही अगदी अप्रतिम लागतो। आज तर आम्ही खाणार आहोत वरण भाताबरोबर ही भाजी। आमची फेवरेट भाजी आहे। उपवासाच्या दिवशी आम्ही नेहमी वरण भाताबरोबर ही भाजी करतो। गरम गरम तांदळाच्या मऊसूत भाकरी बरोबर ही भाजी खूप छान लागते बरं का, कधीतरी नक्की ट्राय करा। तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि ही भाजी नक्की करून पहा, कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्थ खा आणि मस्त रहा। बाय बाय।